नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देतो। याच्यावर डिटेल व्हिडिओ मी दुसरा टाकणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता सध्या आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि सदाबहार आंब्यामध्ये तुम्हाला एक नवीन म्हणजे काय आहे की विशिष्ट काय आहे या सदाबहार आंब्याची, काटीमोन आंब्याची। ही थायलंडची व्हरायटी आहे। बघा, तुम्हाला हा पिकलेला आंबा दिसतोय बघा। आज डिसेंबरची 11 तारीख आहे आणि आज रोजी हा आंबा आपण पिकलेला तोडलेला आहे झाडावरून। बघा, तुम्हाला दिसत असेल, हा नुकताच तोडलेला आहे। याचा चीक बघा, फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे बघा आंब्यामध्ये सेटिंग झालेली आहे बघा आणि परत मोहर, नवीन मोहर पण सुरू आहे। आता बघा, एकच झाड आहे बघा, हे जे झाड तुम्हाला दाखवतो पूर्ण, याच्यामध्ये आंबा सेटिंग पण सुरू आहे, मोहर पण येत आहे आणि हे बघा कच्ची कैरी पण आहे। हे बघा, ही आहे कच्ची कैरी आणि हाच आंबा आपण तोडलेला आहे। एक तिकडं पूर्ण लाईन आता ही सदाबहार आंब्याची आहे। याच्यामधून एका झाडावरून आपण ही कैरी तोडलेली आणि या एका झाडाला कच्ची कैरी आहे सद्यस्थितीला। तर अशा प्रकारे तुम्हाला जर 12ही महिने फळ खायचे असेल तर तुम्ही अवश्य ह्या व्हरायटीचा बाग लावून चांगलं उत्पन्न मिळू शकता, किंवा मग घरच्यासाठी का होत नाही, तुम्ही एक लावा, जेणेकरून तुम्हाला ऑफ सीझनमध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आंबे खायला मिळणार आहे। तुम्ही जर आंब्याचे शौकीन आहात खायचे, तर तुम्हाला ही व्हरायटी जी आहे ते एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी। कारण याच्यामध्ये कोईचं प्रमाण कमी आहे एकदम, प्लस गोडवा जास्त आहे। गोडवा म्हटल्यास TDS याचं आहे 8, 7.5 ते 8पर्यंत येतं आहे, इतकं स्वीटनेस येतं आहे आणि हा झाडाला पिकतो, हे महत्त्वाचं आहे की ह्या खराब होत नाही, पावसाळ्यातसुद्धा याचे फळ खराब होत नाही। आणि हा आंबा जो आहे तो झाडावरतीच पिकतो, पूर्ण पिवळा होतो, त्यावेळेस तुम्ही याची हार्वेस्टिंग करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल लवकरात लवकर। आणि वरती दिलेलं बेल आयकन पण दाबा आणि हा जो व्हिडिओ आहे बरेच शेतकऱ्यांना शेअर करा, कारण ज्यांना कोणाला लावायचं असेल, ज्यांना आवड आहे, त्यांना तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, जेणेकरून। आणि याची रोपं जी आहे तर आपल्याकडे मिळणार आहे, खात्रीची रोपं। ही थायलंडची काटीमोन मँगो आहे। याची रोपं जी आहे ते इम्पोर्ट करावं लागते, आपल्या इथं सध्या लोकल नर्सरीमध्ये ओरिजिनल रोपं मिळत नाही। तरीसुद्धा जर ज्या शेतकऱ्यांना इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या रोपांची बुकिंग करा, जेणेकरून तुम्हाला हे 8-10 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल। धन्यवाद।